हॅलो, वेलकम टू माय चॅनल. याआधी आपण 5 पंचवार्षिक योजना पाहिलेल्या जातात. त्यानंतर जी झाली होती ती सरकती योजना, तिलाच आपण रोलिंग प्लॅन आणि साखळी योजना असं सुद्धा म्हणतो. तर आज आपण ही योजना पाहिजे आहे. ओके, तर ही रोलिंग प्लॅनची संकल्पना आहे ते वैज्ञानिक रूपामध्ये सर्वप्रथम मानण्याचं श्रेय जे जातं ते प्रोफेसर गुन्नार मिर्डाल यांना. ओके, गुन्नार मिर्डाल यांना. तर त्यांनी ही जी संकल्पना आहे ती त्यांच्या इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग्स या पुस्तकामध्ये मांडली होती. ठीक आहे, आणि याचेच ह्या मांडणीचा आपण आधार घेऊन ही सरकती योजना बनवण्यात आली होती. ठीक आहे, याच्याबद्दल आपण पुढे अजून आणखीन पाहणारच आहोत. आता सरकती योजनेबद्दल थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर ते काय सांगता येईल, तर सरकती योजनेमध्ये एक तरलता असते. तरलता म्हणजे फ्लेक्झिबिलिटी असते सरकत्या योजनेमध्ये. सरकत्या योजनेत दरवर्षी निर्धारित लक्ष्यामध्ये बदलसुद्धा करता येतो. सरकत्या योजनेमुळे विकासात सातत्यता निर्माण होते. ओके, विकास सातत्यता का निर्माण होते, कारण आपण दरवर्षी जे निर्धारित लक्ष ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल करता येते किंवा नवीन योजना त्याच्यामध्ये अपलोड करता येते. ठीक आहे, नंतर सरकत्या योजनेमुळे उद्दिष्ट आणि साध्य यातील अंतर कमी होऊ शकते. ओके, थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर जे क्षेत्रीय घटक असतात म्हणजे क्षेत्रीय घटकांसाठी आपण जे ठरवलेले सिक्युअर घटक असतात त्यांचे 1 वर्षाचे लक्ष्य ठरवून दरवर्षी त्याच्यामध्ये हवा तो बदल करून योजना राबवणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, सरकती योजना असं म्हणतो. ठीक आहे, तर ही सरकती योजना या वैज्ञानिक रूपात कोणी मांडली, प्रोफेसर गुन्नार मिर्डाल यांनी. त्यांच्या पुस्तकाचं नाव काय, इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग. ओके, आता योजनेचा कालावधी, सरकत्या योजनेचा कालावधी किती होता, 1 एप्रिल 1978 ते जानेवारी 1980 असा हा सरकत्या योजनेचा कालावधी होता. योजनेचे अध्यक्ष कोण होते, मोरारजी देसाई आणि चरण सिंग. मोरारजी देसाई हे जुलै 1969 पर्यंत अध्यक्ष होते आणि चरण सिंग जे होते ते जुलै 1969 ते जानेवारी 1980 पर्यंत ह्या योजनेचे अध्यक्ष होते, सरकत्या योजनेचे. योजनेचे उपाध्यक्ष कोण आहेत, डी टी लाकडावाला. ओके, डी टी लाकडावाला. ठीक आहे, आता लाकडावाला आणि गुन्नार मिर्डाल यांच्याविषयी आपण संयुक्तपणे माहिती बघूया. तर डी लाकडावाला हे होते नामवंत अर्थतज्ञ होते. सरकत्या योजनेचे श्रेय आपण त्यांनाच देतो. ठीक आहे, डी टी लाकडावाला यांनी दारिद्र्य रेषेच्या मापनामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. ठीक आहे, नंतर गुन्नार मिर्डाल हे आपण वरती पाहिलेलंच आहे. या पुस्तकाचे विश्लेषण करूनच आधार घेऊनच डी टी लाकडावाला यांनी सरकत्या योजनेचा मसुदा बनवलेला होता. ठीक आहे, आता गुन्नार मिर्डाल यांना 1974 मधील नोबेल पारितोषिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, त्यांनी दक्षिण आशियामधील अर्थव्यवस्थेमधील प्रश्नांची मांडणी करणारी एशियन ड्रामा नावाचे पुस्तक लिहिलं होतं. एशियन ड्रामा आणि कुठलं पुस्तक लिहिले त्यांनी, इंडियन इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स ब्रॉडर सेटिंग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. 1974 मध्ये नोबेल पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. आता सरकत्या योजना काळामध्ये कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडलेल्या होत्या ते आपण पाहिजे. तर तेलाच्या किमती ज्या आहेत ते 100% वाढल्या होत्या. याचं कारण काय, तर 1979 मध्ये इराणमध्ये एक क्रांती झाली होती. त्याच्यामुळे काय, इराणचा शाह रजा पहलवी यांना देश सोडून जावं लागला होता आणि त्यांच्या जागी इराणचा नवा नेता आयतोला खोमनी हा नवीन नेता बनला, आयतोला खोमनी. ठीक आहे, याचा परिणाम, या राजकीय परिणामांना किंवा काय त्याच्यामध्ये जो संघर्ष झाला असेल त्याच्या किमती वगैरे भरून काढण्यासाठी त्यांनी तेलाच्या किमती 100% वाढवलेल्या होत्या. नंतर अशोक मेहता समिती म्हणजे पंचायत राज्याची त्यांनी द्विस्तरीय पद्धत जी शिफारस केलेली आहे अशी अशोक मेहता समिती 1977 मध्ये जनता सरकारने नेमलेली होती. आता योजना काळामध्ये कोणकोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले, तर पहिली आहे ती अत्यंत योजना. अत्यंत योजना कोणत्या हेतूने सुरू करण्यात आली अत्यंत योजना जी आहे ती, तर देशातील प्रत्येक खेड्यातील गरीबाच्या 5 कुटुंबांना जीवनावश्यक सेवा तसेच पैसा पुरवण्याच्या हेतूने ही अत्यंत योजना सुरू करण्यात आली. देशातील प्रत्येक खेड्यातील गरीबाच्या 5 कुटुंबांना जीवनावश्यक सेवा तसेच पैसा पुरवण्याच्या हेतूने अत्यंत योजना सुरू करण्यात आली. ठीक आहे, नंतरची आहे ती जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना करण्यात आली. तर जिल्हा उद्योग केंद्र कशासाठी स्थापन करण्यात आले, तर लघु आणि कुटीर उद्योगांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्याच्या उद्देशाने ही जिल्हा औद्योगिक विकास केंद्रे स्थापन करण्यात आली. आता या योजनेअंत म्हणजे जिल्हा उद्योग विकास केंद्रामार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या जात आहेत सध्या, तर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, ओके, औद्योगिक विकास अनुदान योजना, सुधारित बियाणे वित्त योजना आणि नाबार्ड अल्प वित्त योजना ह्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सध्या राबवलेल्या जात आहेत. आता नंतरची योजना आहे ती कामासाठी अन्य योजना ही सरकत्या योजनेमध्ये सुरू करण्यात आली. ठीक आहे, कामासाठी अन्य योजना. तर देश पातळीवरील रोजगारांसाठी असलेली पहिली योजना असा याचा उल्लेख केला जातो. देश पातळीवरील रोजगारांसाठी असलेली पहिली योजना असा याचा उल्लेख केला जातो. कोणत्या योजनेचा, कामासाठी अन्य योजना, फूड फॉर वर्क. ही योजना जनता पार्टीच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. ओके, आता योजनेचे परीक्षण करायचं झालं तर आपल्याला कसं करता येईल, तर आधारभूत वर्ष 1970-71 म्हणून किमतीचा निर्देशांक 1977 मध्ये होता तो 183
183, 1979मध्ये झाला 185. ओके. मात्र चरण सिंग यांचा वादग्रस्त अर्थसंकल्प राजकीय अशांततेमुळे तो 244 इतका झाला. ठीक आहे. चरण सिंग हे अर्थमंत्री होते त्यावेळी, त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता, त्यामुळं राजकीय अशांततेमुळे तो किमतीत निर्देशांक किती झाला, 244 इतका झाला. तर ही अशी ही सरकती योजना आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की गुन्नार मिर्डाल कोण होते, त्यांनी कोणकोणती पुस्तके मांडली, सरकत्या योजनेचा म्हणजे फायदे काय काय होते, योजनेचा कालावधी काय आहे, अध्यक्ष कोण होते, उपाध्यक्ष कोण होते, डी लकडावाला यांनी कोणत्या पुस्तकाच्या विश्लेषणाचा आधार घेऊन सरकती योजना तयार केली किंवा मसुदा तयार केला. ठीक आहे. गुन्नार मिर्डाल यांना कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिक मिळालं. ठीक आहे. त्यांची पुस्तके आणि नंतर राजकीय घडामोडी कोणत्या घडल्या, तर तेलाच्या किमती 100% वाढल्या, याचं कारण काय आहे. अशोक मेहता यांनी म्हणजे पंचायती राज व्यवस्थेबद्दल कोणत्या रचनेची शिफारस त्यांनी सांगितली होती आणि ती समिती कोणत्या साली नेमली होती. योजना काळामध्ये करण्यात आलेले कार्यक्रम कोणते, अत्यंत योजना कशासाठी सुरू केली होती, जिल्हा उद्योग केंद्राची स्थापना कोणत्या हेतूने सुरू करण्यात आले होते, या केंद्रामार्फत कोणकोणत्या योजना राबवलेल्या जात आहेत, कामासाठी अन्य योजना ही कोणत्या पार्टीच्या काळामध्ये सुरू करण्यात आली आणि योजनेचे परीक्षण. ओके. ठीक आहे. तर याची ही सरकती योजना आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब माय चॅनल फॉर द मोर व्हिडिओज. थँक्यू.